नमस्कार. आता आपण बघितलेलं आहे की बल्कमध्ये कॉन्टॅक्ट कसे काय इम्पोर्ट करायचे, है ना? म्हणजे इथे एक कॉन्टॅक्ट होता तो दोन झाला. आता मी एक दोन करतोय बिकॉज मला ते सगळं एकत्र इम्पोर्ट नाही करायचं आता सध्या. मी नंतर करेन ते माझ्या सवडीनुसार. पण तुम्ही तुमची ती शीट बनवा आणि इम्पोर्ट करून टाका एकाच वेळी, है ना? आता ह्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा विषय फक्त हा आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा इम्पोर्ट करताय तेव्हा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की डुप्लिकेट एंट्रीज नाही आहेत त्या एक्सेल शीट मध्ये. म्हणजे डुप्लिकेट एंट्रीज असतील म्हणजे नंबर डबल डबल असतील तर तुम्हाला इम्पोर्ट होणारच नाही, है ना? तुम्हाला ते पहिलं रिमूव्ह करावं लागेल त्याच्यानंतरच इम्पोर्ट होईल. तर मेक शुअर की तिथे तुम्हाला डुप्लिकेट एंट्रीज कोणती पण नाही. आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया की कम्प्लीट युअर व्हॉट्सअप क्लाउड एपीआय सेटअप असं आपण जे खाली बघतोय ते आपण आता पूर्ण करणार आहोत. ओके, याला तुम्ही अजून एका पद्धतीने ऍक्सेस करू शकता, तो म्हणजे सेटिंग्स मध्ये जाऊन व्हॉट्सअप क्लाउड एपीआय सेटअप, है ना? आता हा जो सेटअप आहे इथे बघा, तुम्ही लक्ष द्या. इथे प्रत्येक गोष्ट रेड मध्ये आता नॉट कॉन्फिगर्ड, वेबहुक नॉट कॉन्फिगर्ड, व्हॉट्सअप इंटिग्रेशन सेटअप नॉट कॉन्फिगर्ड, टेस्ट कॉन्टॅक्ट फॉर कॅम्पेन नॉट कॉन्फिगर्ड, या सगळ्या गोष्टी नॉट कॉन्फिगर्ड आहेत. आपल्याला त्या कॉन्फिगर करायच्या आहेत आता. ओके, क्रिएट और सिलेक्ट फेसबुक ऍप इथे लिहिलं बघा. अजून एक गोष्ट इथे आहे ती म्हणजे हेल्प अँड मोर इन्फॉर्मेशन, है ना? ही आपण ओपन करतोय बघण्यासाठी की काय हेल्प होऊ शकते. तर इथे सगळे डिटेल दिलेले लाईन बाय लाईन हे वाचू शकतो आपण आणि प्रोसेस करू शकतो. ओके, सगळे डिटेल्स टाकल्यानंतर हे असं दिसणार आहे बघा. कॉन्फिगर्ड, वेबहुक कॉन्फिगर्ड, है ना? आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअप इंटिग्रेशन सेटअप डन. त्याच्यानंतर इकडे आहे पहिलं तुम्हाला 1 तासासाठी दिलं जाईल आणि त्याच्यानंतर ते एक्सटेंड होऊन 2 महिन्यासाठी केलं जाईल बघा. 1 मंथ 4 वीक एक्सटेंडेड, है ना? त्याच्यानंतर मग 2 महिने झाल्यानंतर हे लाईफ टाईम मध्ये कन्वर्ट होईल, है ना? 2 महिने तुम्ही कसं वापरता काय वापरता ते बघून त्याच्यानंतर फेसबुक ते करणार आहे ना, मेटा. ठीक आहे, तर हा सेटअप आहे. हा कसा करायचा तो आपण बघू. आता सध्या काय आहे की हे सगळं मी माझं करून ठेवलेलं आहे. तर मला ते झिरो पासून कोणाचं तरी अकाउंट घेऊन बनवून तुम्हाला दाखवावं लागणार आहे.